नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपला बीएड ॲडमिशन 2024चा कॅप राऊंडचा कट ऑफ जो आहे तो कशा प्रकारे राहील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी आपल्या ज्या 3 दिवशी तसेच 3 सत्रामध्ये म्हणजे 9 सत्रामध्ये जी परीक्षा झाली त्याचा जो रिझल्ट आहे तो प्रदर्शित होताच आपला कट ऑफ आपल्या समोर येईल, डोळ्यासमोर येईल। म्हणजेच तो आपल्या कॅप राऊंडचे जे पोर्टल आहे विद्यार्थी मित्रों, cetcell.mahacet.org ही जी वेबसाईट आहे त्यावरती तो आपल्याला पाहायला मिळेल। तर चला पाहूया या संदर्भात असणाऱ्या बाबी। विद्यार्थी मित्रों, मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे तो म्हणजे आपण इथे पाहू शकता स्क्रीनवरती। स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई महाराष्ट्र बीएड जनरल अँड स्पेशल 2 year फुल टाइम कोर्स सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2023-24 राऊंड फर्स्ट। विद्यार्थी मित्रों, आपला पहिला राऊंड जो गेल्या वर्षीचा झाला, ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी गेल्या वर्षी ॲडमिशन्स मिळाले त्या संदर्भात आपण बोलतोय। हा जो कॅप राऊंड आहे विद्यार्थी मित्रों 2023-24 म्हणजे हे ॲडमिशन्स झालेले आहेत त्या ॲडमिशनचं हे आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतं आहे। तर विद्यार्थी मित्रों, मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे तो म्हणजेच बीएड CET प्लस ELCT, ज्याला आपण इंग्लिश मिडियमची CET असंही म्हणत असतो विद्यार्थी मित्रों। तर इंग्लिश मिडियमची जी CET आहे त्यामध्ये 100 अधिक 50 असे 150 गुण असतात व विद्यार्थी मित्रों नुसती जनरल बीएड CET जी असते ती 100 गुणांची असते हे आपणास माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण इथे पाहू शकता मागील जनरल CET जी आहे विद्यार्थी मित्रों बीएड CET त्याचा हायेस्ट म्हणजे 1 नंबरचा जो कॅन्डिडेट होता तो 86 आपल्याला गुण त्याला असलेले पाहायला मिळाले। तर विद्यार्थी मित्रों, ही जी लिस्ट आहे ही ELCT बीएड CET याची आहे। तर आपण इथे पाहू शकता CET मार्क्स तर 84 मार्क्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि त्याच विद्यार्थ्याला ELCT मध्ये 50 पैकी 45 मार्क वरती तो फर्स्ट होता, म्हणजेच 45 मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रों, याही वर्षी आपल्याला पेपर जे आपण सर्व पेपरचं विश्लेषण केलेलं आहे ते आपण आमच्या चॅनलला लिंक असल्यामुळे ते आपल्याही परिचयाचे आहे, आपल्याला माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपणास सर्व सत्रातील पेपरच्या आन्सर कीसुद्धा आपण सांगितलेले आहेत। आपणच ते क्वेश्चन्स आम्हाला कळवल्यामुळं ते आपल्याला सांगणं शक्य झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण सर्व जे 9च्या 9 सत्र होते त्याचं जे नॉर्मलायझेशन होतं हेही वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामध्ये येणारे जे प्रश्न होते विद्यार्थी मित्रों त्याची असणारी जी लेवल होती ती म्हणजेच इझी टू मीडियम ही लेवल पण आपण सांगितली होती आणि सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रों त्या लेवलनुसारच आले होते हे आपणास माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों, गेल्या वर्षीचे जर आपण कट ऑफ पाहिले जे की आपण आताच पाहिलेले आहे ते म्हणजेच 84 प्लस 45 म्हणजेच विद्यार्थी मित्रों ELCTचं हे कट ऑफ आहे। तर जनरलचं कट ऑफसुद्धा आपल्याला माहीत आहे जे की 86 हे फर्स्ट रँकरचं कट ऑफ होतं, फर्स्ट रँकरचे ते मार्क्स होते। तर ही आपल्याला सुरुवात पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, आता एकूण ज्या जागा आहेत तितक्या जागापर्यंत हे कट ऑफ काय होत असतं, खाली येत असतं, खाली जात असतं। तर याही वर्षीचे पेपर विद्यार्थी मित्रों जसे आपल्याला आले सेम तसेच पेपर मागील वर्षीसुद्धा आलेले आहेत। मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच अनुभवल्या असतील, पाहिल्या असतील। तर विद्यार्थी मित्रों, त्यामधलं नॉर्मलायझेशन आणि या वर्षीचं नॉर्मलायझेशन ह्या दोन्ही बाबी आपल्याला जवळपास इक्वलाइज झालेल्या पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रों, गेल्या वेळेसचा जर फर्स्ट रँकर जो आहे तो 86 होता बीएड CETसाठी आणि आत्ता आपण इथं पाहिला 84 जो की ELCTसाठी होता। तर विद्यार्थी मित्रों, यावर्षीचा सुद्धा रँकर जो आहे फर्स्ट रँकर तो आपल्याला 85 ते 88 पर्यंत असलेला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट रँकर असेल, जसं जसं आपण इथे खाली गेल्यावर आपल्यानंतर पर्सेंटेज कमी झालेलं पाहायला मिळतं, तसेच विद्यार्थी मित्रों मार्क्ससुद्धा कमी झालेले पाहायला मिळतात। आपण इथं ELCTचा जो रँकर आहे तर तो फर्स्ट रँकर 84 मार्क्स, नंतर 80 मार्क्स तुम्हाला पाहायला मिळतात, नंतर 81, त्यानंतर विद्यार्थी मित्रों मार्क्स हे काय व्हायला लागलेत, खाली गेल्यानंतर कमी होताना आपल्याला दिसत आहेत। तर विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारे मार्क्स आपल्याला काय करायचे आहेत, चेक करायचे आहेत आणि त्यातून आपला कट ऑफ काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे। विद्यार्थी मित्रों, अजून एक बाब आपल्याला इथं पाहायला मिळते ती म्हणजेच काही जे स्टुडंट्स आहेत त्यावरती डिस्क्रिपन्सी असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे।
तर विद्यार्थी मित्रो ह्या डिस्क्रिपन्सीमध्ये त्या विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे ते पाहूया आपण. इथं त्याचं रिझन सेकंड लास्ट कॉलममध्ये त्यांनी दिलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रो यू हॅव डिस्क्रिपन्सी इन डॉक्युमेंट ऑफ CET फॉर्म, म्हणजे CET फॉर्म भरताना या विद्यार्थ्यांना कुठले तरी डॉक्युमेंट त्यांनी क्लिअर डॉक्युमेंट्स जोडलेले नाहीत, अनक्लिअर डॉक्युमेंट्स. म्हणजे डिस्क्रिपन्सीचा अर्थ विद्यार्थी मित्रो काय आहे, टर्बिड, ज्याला आपण गडूळ म्हणतो, म्हणजेच अंधुक प्रकारचे कुठले तरी झेरॉक्स त्यांच्याकडून अटॅच करण्यात आल्या, अपलोड करण्यात आल्या, ज्या CET सेलला वाचता आल्या नाही, म्हणजे त्या डायग्नोज होऊ शकल्या नाही. तर विद्यार्थी मित्रो त्यामध्ये CETचा फॉर्म असू शकतो, स्कोअर कार्ड असू शकतं. तर यू विल हॅव टू सबमिट ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ द ॲडमिशन इन कॉलेज. तर ते जे डॉक्युमेंट्स त्यांनी अपलोड केले आहेत तर तेच डॉक्युमेंट त्यांना ओरिजिनल फॉर्ममध्ये दाखवून त्याला प्रूव्ह करावं लागेल की ते दोन्ही डॉक्युमेंट्स काय होते, सेम होते, एक होते. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपणही ज्यावेळेस आपल्याला फॉर्म एडिटचा ऑप्शन येईल, म्हणजे ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल, तर रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला फॉर्म परत एकदा भरावा लागतो, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. म्हणजेच कोणतं रजिस्ट्रेशन आहे विद्यार्थी मित्रो ते आहे कॅप रजिस्ट्रेशन. तर आपल्या रिझल्ट लागल्यानंतर आपले कॅप रजिस्ट्रेशन्स काय होतात, आपल्याला अलाउड होतात, म्हणजे ते आपल्याला दाखवता येतात किंवा रजिस्ट्रेशन्स करता येतात. त्यासाठी सेपरेट शेड्यूल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो आपल्याला CET सेलच्या या रँकिंगप्रमाणेच कॉलेज अलॉट झालेले पाहायला मिळतात. मग आपल्याला ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो, म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन, तर विद्यार्थी मित्रो ह्या कॅप रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागते, आपले जे सर्व डॉक्युमेंट्स जे की आपण CETचा फॉर्म भरताना नमूद केलेले असतात की आपलं PG झालेलं आहे का नाही, आपण हो केलेलं असेल त्याप्रमाणे PGचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर त्या डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल लागतात. तसेच कास्ट सर्टिफिकेट संदर्भात आपण कॅटेगरी अंतर्गत येत असू तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते. ज्या घटकांसाठी नॉन क्रिमी लेअरची आवश्यकता आहे ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला काय करावं लागतं, ओरिजिनलमध्ये शो करावं लागतं, दाखवावं लागतं. तसेच विद्यार्थी मित्रो कॅप रजिस्ट्रेशन करताना सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काय करावं लागतात, अपलोड करावं लागतात. हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपण एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजेच डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला ते काय करावं लागतात, त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते JPG या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे त्याचे फोटो आपल्याला अपलोड करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रो सगळ्यात अगोदर तो फोटो आपण ज्याचा घेत आहोत, तो मार्क्स मेमो असो किंवा कुठलंही सर्टिफिकेट असो, ते आपल्याला सर्वप्रथम क्लिअर दिसणं गरजेचं आहे. म्हणजे आपण घेतलेल्या फोटोमध्ये आपल्याला ते सगळं वाचता आलं पाहिजे, ते आपण रीड करून पाहायचं. म्हणजेच आपलं जे डॉक्युमेंट आहे ते 100% काय असलं पाहिजे विद्यार्थी मित्रो, रीडेबल, म्हणजेच वाचनीय. ते जर आपल्यालाच क्लिअर ओळखू येत नसेल तर CET सेलची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे, ते कॉम्प्युटरलासुद्धा ओळखू येणार नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपल्या त्रुटीमध्ये, ज्या आपण ग्रॅव्हेन्सेस असं म्हणत असतो, त्या त्रुटीमध्ये आपल्या फॉर्ममध्ये सुद्धा आत्ता आपण जे पाहिलं डिस्क्रिपन्सी आपल्याला आलेलं पाहायला मिळेल. तर हे आपल्याला जर टाळायचं असेल तर सर्व डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो आपण मोबाईलमध्ये घेणे किंवा कॉम्प्युटरद्वारे स्कॅन करूनसुद्धा आपण ते अपलोड करू शकता. तर क्लिअर स्कॅन करून आपल्याला अपलोड करणं काय आहे, क्रमपात आहे, गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो ते आपण अपलोड केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली यादी लागत असते, ज्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर विद्यार्थी मित्रो त्याला मराठीत आपण प्राथमिक यादी म्हणतो. तर प्राथमिक निवड यादी. तर विद्यार्थी मित्रो ही प्राथमिक जी यादी आहे यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर ही यादी परत आपल्याला काय करायची असते, तपासायची असते, चेक करायची असते. म्हणजेच या यादीमध्ये असणारं आपलं संपूर्ण नाव आपल्या रेकॉर्ड्सनुसार आहे का. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली जन्मतारीख असेल, तसेच ज्या आपल्या गोष्टी आहेत, कॅटेगरी आहे आपली करेक्ट, आपण टाकलेली कॅटेगरीज आली आहे का तेही आपल्याला चेक करावं लागतं. आणि विद्यार्थी मित्रो आपल्याला 2 ते 3 दिवसांचा कालावधी आपल्या शेड्यूलमध्ये दिलेला असतो की आपल्याला ग्रॅव्हेन्सेस भरण्यासाठी किती कालावधी आहे. तर विद्यार्थी मित्रो 2 ते 3 दिवस आपल्याला कालावधी असतो. त्या 3 दिवसाच्या आत आपल्याला परत हा फॉर्म एकदा चेक करायचा असतो. आणि त्यात जर काही त्रुटी असतील, चुकून आपली कॅटेगरी दुसरी झाली असेल किंवा अजून कुठल्या आपल्या पर्सनल डिटेल्समध्ये अडचणी असतील, म्हणजे काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा चुकून दुसरा शब्द टाकण्यात आला आहे, कमी करण्यात आलेला आहे, तर त्या बाबी आपल्याला ह्या 3 दिवसाच्या आत काय करावं लागतात, दुरुस्त करावे लागतात. विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, ह्या बाबी जर आपण एडिट केल्या नाही, दुरुस्त केल्या नाही, तर विद्यार्थी मित्रो त्या तशा काय होतात, पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला फॉरवर्ड झालेले पाहायला भेटतात. आणि पहिला राऊंड लागल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही राऊंडमध्ये आपल्याला ते एडिट करता येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच नाव जर आपलं चुकलं असेल तर त्याप्रमाणे ते फॉरवर्ड होतं आणि नंतर मात्र आपण त्याला एडिट करू शकतो. कधी, तर कॉलेजमध्ये, हे लक्षात घ्या. पण पूर्ण राऊंडमध्ये आपलं नाव तेच राहील. मग राऊंड 2 हो, 3 हो किंवा त्यापेक्षा राऊंड हो, त्या प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो आपण अशा प्रकारे जो आपला कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ त्या जागेनुसार, म्हणजेच आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो गव्हर्नमेंट सीट ज्या आहेत त्यासाठी हायर
कट ऑफ जो आपल्याला पाहायला मिळतो, जो की गेल्या वेळेससाठी आपल्याला विद्यार्थी मित्रो 70 हा ओपन कॅटेगरीसाठी असणारा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. तसेच विद्यार्थी मित्रो इतर कॅटेगरीसाठी हा कट ऑफ आपल्याला जवळपास 63 ते 64 इथपर्यंत खाली आलेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो याचप्रमाणे रँकिंग आपल्याला खाली गेलेली पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो कॉलेज कसं सर्च आऊट करायचं तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच विद्यार्थी मित्रो आपल्याला गुण जर कमी असतील आणि आपण जे प्रिफरन्सेस देत असतो, ज्याला आपण प्राधान्यक्रम म्हणतो, विद्यार्थी मित्रो प्राधान्यक्रम जे आहेत ते फार आपल्याला लक्षपूर्वक देणं गरजेचं आहे. कारण आपण जर प्राधान्यक्रम एकदम कमी दिले, काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला विशिष्ट ह्याच कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, मग ते 1 किंवा 2च प्राधान्यक्रम देतात. आणि विद्यार्थी मित्रो त्यांचं मेरिट जर त्याच्या खाली गेलं असेल, म्हणजेच त्यांचे मार्क्स कमी असतील आणि हे जे 2 कॉलेज त्यांनी निवडलेत, तर ह्या कॉलेजचं जर मेरिट त्यांच्या मार्क्सपेक्षा वर असेल तर विद्यार्थी मित्रो त्यांचा नंबर लागत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपले जे प्राधान्यक्रम आहेत ते जास्तीत जास्त द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रो मागील वर्षी तब्बल 477 महाविद्यालये आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी आपल्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते. विद्यार्थी मित्रो ह्याही वर्षी आपल्याला तितकेच कॉलेजेस पाहायला मिळतील किंवा त्याहीपेक्षा कॉलेजची संख्या काही वाढेल. तर विद्यार्थी मित्रो कॉलेजेस किती रिंगणात उतरलेले आहेत, किती कॉलेज ॲडमिशन देण्यासाठी यावर्षी 2024-25 या ॲकॅडमिक इयरमध्ये देणार आहेत, हे आपल्याला काय होत असतं, ज्यावेळेस आपला कॅप राऊंड अलॉट होतो त्यावेळेस आपल्याला विद्यार्थी मित्रो त्याची लिस्ट पाहायला मिळते. सर्व कॉलेजची यादी पाहायला मिळते, कॉलेजचे नाव, त्यानंतर त्यांचे पत्ते, कॉन्टॅक्ट नंबर, ह्या सगळ्या बाबी आपल्याला ऑलरेडी पाहायला मिळतात. ज्यावेळेस ती यादी अपलोड होईल त्यावेळेस आपण नक्कीच तिला काय करूया, आपल्या समोर आणूया, आपल्याला दाखवूया. म्हणजेच विद्यार्थी मित्रो सगळ्याच्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहतील. तरी विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच TET 2024 जे की आगामी वर्षामध्ये होणार आहे, राहिलेल्या काही मंथमध्ये ही TET होऊन जाईल विद्यार्थी मित्रो. तर आपले जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत ज्यांनी DED BED केलेलं आहे त्यांना नक्कीच ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना TETचे जे आमचे आगामी व्हिडिओज आहेत ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तसेच व्हिडिओज हे वेळेत मिळतील. विद्यार्थी मित्रो आपल्या BEDच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत, लहानात लहान अपडेट आपण आमच्या चॅनलवरती पाहत असाल, आम्ही ते देत असतो आणि त्या पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत देत राहू, ही बाब आपण लक्षात घ्या. शेवटच्या दिवशीचं शेवटच्या ॲडमिशनपर्यंत सर्व ज्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रो आपण अजून एक बाब लक्षात घ्या, आपल्याला जर गुण कमी आले तर आपण जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. तर जितके आपण विद्यार्थी मित्रो प्रिफरन्सेस द्याल तितकं आपण काय होऊ, आपला जो नंबर आहे ते लागण्यास आपल्याला मदत होईल, ही बाब आपण लक्षात ठेवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून माहिती इतर मित्रपरिवारामध्ये ज्यांनी आपली BED CET दिलेली आहे यावेळेसची, म्हणजेच 24-25मध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांना नक्कीच शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.